समजा एकाला 60 किंवा 70% पडले, त्याच्यासाठी ते 70% खूप जास्त आहे. पण ते जसं पॅरेंट्स त्याला 90% वाल्याशी कम्पेअर करतात तर त्याचं मॉरल डाऊन होतं. तसं कम्पॅरिझन करणं बरोबर आहे का? पेरेंट्सला असं नेहमीच वाटत असतं की माझ्या मुलाने इम्प्रूव्ह केलं पाहिजे. जर तो मुलगा 90%ला जाऊ शकतो तर माझा मुलगा का नाही जाऊ शकतो? कारण दोघांचं एज सारखं आहे, दोघांना दिले जाणारे रिसोर्सेस सारखे आहेत, दोघं एकाच शाळेत जातात, एका ट्युशनला जातात. त्यांना नेहमी असं वाटतं की मुलगा अभ्यास करत नाहीये म्हणून तो 90% पर्यंत जात नाही. पालकांना हे कबूलच नसतं की माझ्या मुलाची कॅपॅसिटी कमी आहे. प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी ही इन्क्रीज करता येऊ शकते. ठीक आहे, जरी ती इन्क्रीज करायची असेल तर मुलांवरती काम करावं लागेल ना. 90%चा मुलगा असं काय करतोय की ज्याच्यामुळे त्याला 90% मिळतात आणि आपला मुलगा अभ्यास करतोय पण त्याला 60% पडतायत. तर देर आर मेनी डिफरंट थिंग्स. जसं अभ्यास करायच्या पद्धती चुकीच्या असू शकतात. अभ्यास केल्यानंतर आकलन करण्याच्या ऐवजी कंपट्टी करत असेल, राईट. शाळेमध्ये काय सांगतात, होमवर्क करून आणा. आई वडील काय सांगतात, अभ्यास करा. पण त्यांना हे कुणीच सांगत नाही की अभ्यास करायचा आहे कसा. सपोज त्याला मराठी विषय आवडत असेल, मग मराठी विषय तो वाचेल, लिहून काढेल. मग त्याला असं वाटतं की अच्छा मग मराठीमध्ये मला चांगले मार्क पडतात का, कारण मी वाचतो. आता हीच जर पद्धत त्यांनी मॅथ्स साठी वापरली की त्यानं वाचलं तर इम्प्रूव्ह होणार आहे का त्याचं मॅथ्स? नाही. हीच पद्धत सायन्स साठी अप्लाय होईल का? नाही होणार. सो अभ्यास करायच्या सुद्धा पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या विषयांचे अभ्यास हे वेगवेगळ्या पद्धतीने करावे लागतात.